आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज अखेर संपलेली आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ज्या ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांची फायनल यादी महिला व बाल विकास विभागाने तयार केली आहे। ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांची नावे थेट बँकांकडे आता सुपूर्द सुद्धा करण्यात आलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच आजपासून म्हणजेच आज गुरुवार आहे 4 सप्टेंबर पासून बँकांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। लक्षात घ्या, आज 4 सप्टेंबरचा म्हणजे गुरुवारचा दिवस आहे। आज पैसे तुम्हाला जमा होतील, परंतु उद्या ईद ए मिलाद आहे, हा मुस्लिम बांधवांचा सण असतो, तुम्हाला पण माहित आहे। तेव्हा सर्व बँकांना महाराष्ट्रभर सुट्टी असते, त्या ठिकाणी उद्या सर्व बँका बंद असतील। शनिवारी अनंत चतुर्थी म्हणजेच त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी विसर्जन आपण करणार आहोत। गणपती बाप्पा आपल्याला कायमचा त्या ठिकाणी यावर्षी निरोप देणार आहेत, तेव्हा त्याही दिवशी म्हणजेच त्या ठिकाणी शनिवारी अनंत चतुर्थी दिवशी बँकांना सुट्टी असल्यामुळे आता त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी पैसे येणार नाहीत। त्यानंतर पुढील त्या ठिकाणी रविवार येतो, अनंत चतुर्थी नंतर रविवार येतो 7 तारखेला, मग त्यावेळी सुट्टीत असते बँकांना, तुम्हाला पण माहित आहे। तेव्हा 5, 6, 7 असं त्या ठिकाणी म्हणजेच आता आज गुरुवारी सर्वांना पैसे येणार आहेत, लक्षात ठेवा। म्हणजेच उद्या आहे शुक्रवार, त्या ठिकाणी ईद ए मिलादची सुट्टी, परवा दिवशी त्यानंतर बरोबर तुम्हाला कुठला वार येतो, शनिवार, अनंत चतुर्थी सुट्टी, रविवार सुट्टी आणि त्यामुळेच आता पुढील 3 दिवस बँका बंद राहतील। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आज गुरुवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येतील आणि आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाने तातडीने बँकांना दिले आहेत। त्यानंतर पुढील 12 जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी उर्वरित सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणार असल्याचं आत्ताच त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आता त्या ठिकाणी आता तुम्हाला माहितीच आहे तटकरे मॅडमने हे वेळापत्रक आहे ते तुम्हाला सांगितलं आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याकरिता टोटल 3,750 कोटी रुपये त्या ठिकाणी महिला व बाल कल्याण खात्याकडे वर्ग केले आहेत। तशा प्रकारची सही सुद्धा, तशा प्रकारचा निर्णय सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून झाला आहे आणि त्यामुळेच आज तारीख आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, 4 तारीख आहे आणि गुरुवार आहे। आज त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये खरोखर पैसे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत, कारण उद्या ईद ए मिलादची सुट्टी, परवा दिवशी अनंत चतुर्थी सुट्टी आणि त्यानंतरचा वार येतो त्या ठिकाणी रविवार। त्यामुळे आजच कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी आता जमा करण्यात आलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे जमा होऊ लागलेत हे लगेच तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थेट सोमवारी मंगळवारी या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। आता महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जवळपास आता तुम्हाला मी यादी पुढे वाचून दाखवणार आहे की आज म्हणजे 4 तारखेला गुरुवारी कोणत्या महिलांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे सकाळपासून जमा होऊ लागलेत। महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि त्याचपैकी आज 12 जिल्हे यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आज गुरुवार आहे त्यामुळे आता बघा, त्यानंतर आज नंतर डायरेक्ट तुम्हाला 8 तारखेला म्हणजे सोमवारी पुढले 12 जिल्हे आणि त्यानंतर उर्वरित जे 12 जिल्हे आहेत तर ते त्या ठिकाणी मंगळवारी 9 तारखेला पैसे जमा होतील। बघा, याची यादी जी आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो, परंतु त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे इथून पुढे अनेक महिलांचा हप्ता सरकारनं बंद केलाय। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, इथून पुढे बऱ्याचशा महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। अर्थातच त्यांचा फॉर्म रिजेक्ट म्हणजे बंद करण्यात आलेला नाही आहे। सर्वांनी कान देऊ नये का, त्या ठिकाणी तुमचा अर्ज कायमचा बंद करण्यात आला नाही, फक्त त्या अर्जाला स्टे देण्यात आलाय। म्हणजेच काय तर त्यांचा अर्ज काही काळासाठी
प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। कारण सरकारला शंका वाटू लागल्या की अनेक महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत, तरी सुद्धा ते लाभ घेऊ लागलेत। त्यातच आता सरकारच्या माध्यमातून तपासणी दरम्यान 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी लक्षात आलं आहे। त्यामुळे तुम्ही तर त्या अपात्र यादीमध्ये नाहीत ना। जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुम्हाला खरोखर त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता, सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी आज मिळणार नाही आणि इथून पुढचे सुद्धा हप्ते तुम्हाला बरेचसे महिने, साधारण 5 ते 6 महिने तुम्हाला त्या ठिकाणी तटस्थ राहणार आहेत। बघा, कारण जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी पडताळणी करायची आहे आणि त्याच्या माध्यमातून किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी सरकारला लागू शकतो असं सरकारनं सांगितले। तेव्हा तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर ते कसं पाहायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी सांगणार आहोत। तर चला तर मग आता सुरुवातीला व्हिडिओ सुरुवात करूया। तर आपली यादी जी आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, 4 सप्टेंबर गुरुवारचा दिवस म्हणजे आज कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यात, तर याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत। बघा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये आज हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला यादीही वाचून दाखवतोय, सर्वांनी कान देऊन आता ऐकायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, आज गुरुवार आहे लक्षात ठेवा। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा यादी वाचून दाखवतोय। सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि वाशिम बघा या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर 5-6 त्या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर 5, 6, 7 3 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे। थेट डायरेक्ट सोमवारी 8 तारखेला तुम्हाला उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतात, त्याची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, या ठिकाणी 8 तारखेला म्हणजे सोमवारी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत? सातारा, नंदुरबार, धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर आणि बुलढाणा व अमरावती या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सोमवारी म्हणजेच 8 तारखेला हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। आता उरलेले, आता शेवटचे जे जिल्हे सांगितलेत तर ते मंगळवारी म्हणजेच 9 तारखेला हे पैसे जमा होतील। त्याही जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये आहे अकोला, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्या ठिकाणी सांगली जिल्हा, बीड, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा या 12 जिल्ह्यामध्ये 9 तारखेला पैसे जमा होतील। अशा प्रकारे ही यादी आता या ठिकाणी आलेली आहे। आता याच्यामध्ये सर्वात जी महत्त्वाची गोष्ट आहे बघा, सरकारच्या विचाराधीन म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त, कारण सरकारला विचार होता की गणपती बसल्याबरोबर महिलांना हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरित करायचे आहेत, परंतु गणपती बसले, गणेश चतुर्थीचा मुहूर्त त्या ठिकाणी होता, त्यानंतर बघा आता गौरी गणपती होती, ज्येष्ठ गौरीचं आगमन होईल, त्यावेळी आपण पैसे वाटू असंही सरकारला मनोमना वाटत होती। परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये वाढलं होतं आणि म्हणूनच सरकारला या ठिकाणी थोडंसं लाडकी बहीण योजनेकडे सरकारला दुर्लक्ष झालं। मात्र आता मराठा आंदोलन जवळपास त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत, विशिष्ट मागण्या होत्या, त्या पूर्ण झालेत। तेव्हा आता सरकार या ठिकाणी लाडकी बहीण योजनेवरती फोकस करतंय। तेव्हा आता महत्त्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला ऑगस्ट बरोबर सप्टेंबरचा हप्ता देखील या ठिकाणी आता आज या ठिकाणी मिळू शकणार आहे। आता ही विश्वसनीय सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये आजपासून म्हणजेच गुरुवार दिनांक त्या ठिकाणी 4 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यावरती जमा होऊन राहील। 100% याच्यामध्ये खात्री आहे। परंतु जर तुम्हाला आज म्हणजे गुरुवारी, तसेच डायरेक्ट गुरुवारनंतर, लक्षात ठेवा आज गुरुवारनंतर डायरेक्ट सोमवारी तुम्हाला 8-9 त्या ठिकाणी तारखेपर्यंत, सोमवार मंगळवारपर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये जर त्या ठिकाणी आता हे पैसे जर त्या ठिकाणी जमा झाले नाही तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे। आता मी हे तुम्हाला का सांगतोय तर बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता सांगून टाकले। काय सांगितले की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले 26 लाख महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि जोपर्यंत ही पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आता अनेक महिलांना हप्त्याचे पैसे येणार नाहीत। मग कदाचित या पडताळणीला 4-6 महिने सुद्धा लागू शकतात
असं त्या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे तुम्हाला आता सप्टेंबर पासून जवळपास त्या ठिकाणी आता बघा सप्टेंबर पासून जवळपास हे संपूर्ण वर्ष म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि अगदी जानेवारी पर्यंत सुद्धा तुम्हाला कदाचित हप्ते मिळू शकणार नाहीत। एकदा का तुमची पडताळणी पूर्ण झाली की त्यानंतर मात्र तुम्ही पात्र जर ठरला तर तुम्हाला हे पुढील 5 वर्षापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आहे असं येतील, पाठीमागचे पैसे सुद्धा येतील। आता याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण पहा कुणाकुणाला आहे लक्षात घ्या। सरकारनं IT डिपार्टमेंट म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून माहिती मागवल्या। तुमचं एकदा तुम्ही चेक करायचं आहे की तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत ज्या माणसांचं नाव रेशन कार्डावर आहे त्या सगळ्या माणसांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न सगळ्या माणसांचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर तर जात नाही ना। जर ते वर गेलं तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकारने शेतकऱ्यांवरती या ठिकाणी फोकस आता केलेला आहे। आता बघा शेतकऱ्यांना 2 मोठ्या योजना सध्याला मिळत आहेत, नमो शेतकरी योजना आणि दुसरी म्हणजे PM किसान योजना। त्या ठिकाणी दोन्ही योजनांच्या माध्यमातून आता ज्या महिलांच्या त्या ठिकाणी घरातल्यांच्या नावावर शेत आहे, ज्या महिला शेतकरी कुटुंबातील आहेत त्या महिलांना दरवर्षी आता त्या ठिकाणी 6,000 केंद्र सरकार देतं शेतकऱ्याच्या घरामध्ये आणि राज्य सरकार 6,000 रुपये देतं। सध्या नमो शेतकरीचा आता सध्याला 7वा हप्ता सुद्धा मिळण्यास सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी 20 हप्ते PMचे मिळालेत आणि त्यामुळे ज्या घरामध्ये शेती आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सरकारने सांगितले की 500 रुपये फक्त सोडणार असं सांगितलंय। आता यापूर्वी जे हप्ते महिलांना वाटण्यात आले त्याच्यावरती सरकारची तेवढी पडताळणी सरकारने केली नव्हती, परंतु शेतकऱ्यांच्या घरामध्ये आता फक्त 500 रुपये देणार आहे। सरकारचं म्हणणं आहे तुम्ही फक्त त्या ठिकाणी एकतर डायरेक्ट तुम्ही PM किसानचा योजनेचा लाभ घ्या, नमोचा तर घ्या किंवा वेगळा जर घ्यायचा असला तर लाडक्या बहिणीचं घ्या, दोन्ही कोणता तरी एक तुम्हाला मिळू शकतो, त्याच्यापेक्षा वेगळा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं सांगितलंय। कदाचित 1, 2, 3 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी आता हे असंच राहणार आहे, वाट पाहावी लागेल। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित असेल की याच्यामध्ये पुढे जाऊन ज्या शेतकरी महिलांच्या नावावरती सबसिडी आहे म्हणजेच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किंवा कोणताही नांगर वगैरे शेतीसाठी अवजार, ड्रीप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन वेगवेगळ्या करण्यासाठी तुम्ही अनुदान केलं असेल तर त्यांनाही आता त्या ठिकाणी महिलांना त्या वगळण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर येत आहे। आता अंगणवाडी सेविकांकडे ही जबाबदारी सोपवल्या त्यानंतर बघा अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरामध्ये चौकशी करण्यासाठी येणार आहेत। मागच्या महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ही चौकशी सुरू झाली आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, आता जर तुम्हाला 4 तारखेला म्हणजे आज पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट 181 लक्षात घ्या, 181 नंबरवरती फोन करा आणि त्यांना सांगा माझे पैसे अजून पण का आले नाहीत वगैरे वगैरे तुम्ही नाव वगैरे तुम्ही त्यांना सांगितलं, हा हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारला तर तुम्हाला स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल की यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत किंवा तुमचं काय अडचण आहे हे सांगण्यात येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता आज सोमवारी आणि मंगळवारी असं 3 दिवसामध्ये पैसे वाटण्यासाठी सरकारने ठरवले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।